विद्यार्थी मित्रांनो, तर आजचे आपले टॉपिक आहे सेल म्हणजे काय. म्हणजेच सेल या शब्दाचा जीवनशास्त्रात म्हणजेच बायोलॉजीत काय अर्थ होईल. तर सेल म्हणजे इन बायोलॉजी लाईफ इज टिपिकली डिफाईन्ड बाय अ सेट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज डिस्टिंग्विश लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम नॉन लिव्हिंग मॅटर. ठीक आहे. तर जीवनशास्त्रात ही जीवनसृष्टी किंवा हे जे निसर्ग आहे हे विशिष्टपणे सजीवांना निर्जीव पदार्थापासून वेगळे करण्यासाठी संचाद्वारे परिभाषित केले जाणारे स्ट्रक्चर किंवा मग ते म्हणजे सेल झाले. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपले बेसिक स्ट्रक्चर्स जे आहेत जे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे. म्हणजे समजा ही एक सेल आहे तर त्याच्यामध्ये असे कोणते स्ट्रक्चर्स आहेत ते की आपल्याला माहीत असणं खूप जरुरी आहे. तर त्याच्यामध्ये मेनली सेल मेम्ब्रेन म्हणजे ही बाहेरची जी मेन आपल्याला मेम्ब्रेन दिसते ती सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर मधातलं हे जे आपल्याला निळा हिस्सा दिसतो आहे ते सायटोप्लाझम आणि जेनेटिक मटेरियल हे DNA आणि RNA हे दोन आपले जेनेटिक मटेरियल म्हणजे असा एक कोड किंवा अशी एक माहिती जी आपल्या जीवनासाठी खूप इम्पॉर्टंट आहे किंवा आपलं सगळं जीवन किंवा आपली सगळी माहिती त्या एक कोडमध्ये डिफाईन केलेली असते ते म्हणजे जेनेटिक कोड. तर आता आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात किंवा त्याचे अजून थोडे आतले पॉईंट पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ रेप्लिकेशन म्हणजे स्वतः प्रकृती म्हणजे ते स्वतःचं प्रजनन कसं करते. एखादी कोशिका आहे, एक कोशिकापासून अजून एक कोशिका बनते. तर पेशी स्वतःचे पुनरुत्पादन करू शकते म्हणजे ती स्वतःला पुनर्निर्माण करू शकते. ते म्हणजे सेल्फ रेप्लिकेशन आणि हे दोन प्रोसेसद्वारा होत आहे. एकतर मायटॉसिस आणि एकतर मिओसिस. ओके. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम या शब्दाचा मराठीत म्हणजे चयापचय. ठीक आहे. तर ऊर्जा मिळवण्यासाठी आणि आवश्यक रेणू तयार करण्यासाठी विविध रासायनिक प्रक्रिया ह्या आपल्या शरीरामध्ये 24 तास चालू असतात. जसं की पचन करणं झालं किंवा आपली मूवमेंट करणं झालं. हर एक क्रियेसाठी जी रासायनिक प्रतिक्रिया आपल्या शरीरात चालू असते त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. त्याच्यानंतर रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजे आता उत्तेजनांना प्रतिसाद. पेशी वातावरणातील बदलांवर प्रतिक्रिया देऊ शकते आणि ती कशी देते त्याला आपण म्हणणार रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. आणि ती पेशी जर ते रिस्पॉन्स देऊ शकत नाही म्हणजे ती सजीव नाही आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे एखाद्या पेशीचं संघटना किंवा त्याचं बनणे. तर पेशी स्वतःला बहुपेशीय जीवांमध्ये संरचना आणि उत्तेजनेमध्ये कशी बनवते ते म्हणजे ऑर्गनायझेशन झालं त्याचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पार्ट सेल आणि कोशिका हे दोन प्रकारे असतात. त्याच्यामध्ये आपण बघतो प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. म्हणजे समजा आपल्याकडे एक सेल आहे तर त्या दोन प्रकारच्या असतात, एक प्रोकॅरियोट आणि एक युकॅरियोट. तर प्रोकॅरियोट या पेशा खूप साध्या ज्यामध्ये खरे केंद्रक आणि अवयव नसतात. म्हणजे ही सेल खूप जास्त कॉम्प्लेक्स किंवा खूप जास्त कठीण नाही आहे, खूप जास्त सोपी आणि सिंपल सेल असते. त्याच ठिकाणी आपण जर युकॅरियोटिक सेल आपण बघितलो त्याच्यामध्ये या अधिक जातीय पेशी असतात म्हणजे खूप जास्त कॉम्प्लेक्स किंवा प्रश्न बनतात त्या सेलमध्ये किंवा त्या कोशिकामध्ये. त्याच्यामध्ये ज्यामध्ये अवयव बंदिस्त असतात. म्हणजे समजा त्याच्यामध्ये आपण एक मायटोकॉन्ड्रिया हा ऑर्गनले किंवा हा अवयव घेतला तर त्याची खूप सारी कामं आहेत आणि ते कामं खूप जास्त कठीण आहेत. म्हणून युकॅरियोटिक सेल ही स्वतःमध्ये एक कठीण पेशी आहे म्हणजे कॉम्प्लेक्स पेशी आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो जसं की आपल्याला आता मी म्हटलं की प्रोकॅरियोटिक सेल त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियल सेल घेऊ शकतो आणि जर मी म्हटलं की युकॅरियोटिक सेल त्याच्यामध्ये आपण प्लांट्सची म्हणजे वनस्पती, प्राणी, फंगाय म्हणजे बुरशी लागते, एखाद्या गोष्टीला बुरशी लागते ना ते, आणि प्रोटिस्टा हे त्याचे एक्झाम्पल झाले. द स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड सेल बायोलॉजी. म्हणजे आता एक कोशिका आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर
त्याचा अभ्यास करणे या टर्मला आपण म्हणतो सेल बायोलॉजी. आणि इट वास्ट इम्पॉर्टंट फील्ड दॅट एक्सप्लोर्स द स्ट्रक्चर, फंक्शन आणि बिहेवियर. आणि आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये एक एक सेलचे कार्य आणि फंक्शन बघतो. थँक्यू. धन्यवाद.